नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये रक्षाबंधन निमित्ताने एक सुंदर अशी कथा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कथा पौराणिक आहे आणि खूप सुंदर आहे, तर कथा शेवटपर्यंत तुम्ही ऐकायला विसरू नका. काही जणांना या कथा माहीत आहेत, तर काही जणांना या कथा माहीत नाही आहेत. रक्षाबंधन माहिती मराठी म्हणून खास तुमच्यासाठी या दोन्ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे, तर कथा शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका. रक्षाबंधन माहिती किंवा रक्षाबंधनाची सुरुवात नक्की कधीपासून आणि कशी झाली याबाबत कोणताच निश्चित पुरावा कोणाकडेच नाही, पण त्याविषयी अगदी पूर्व परंपरागत एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी देव आणि दानवांच्या युद्धामध्ये दानवांच्या शक्तीपुढे देवांचं काही चालत नव्हते. दानवांचा राजा उत्तरासूर याने त्यावेळी देवांचा राजा इंद्राला युद्ध करण्याचे आव्हान दिले. इंद्राने आपले वज्र उचलले आणि युद्धाला निघाला. त्यावेळी इंद्रदेवाला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सुची अर्थात इंद्राणींनी विष्णूकडून मिळालेला एक दोरा, ज्याला राखी म्हणतात, तो इंद्राच्या हातावर बांधला आणि या राखीच्या प्रभावाने इंद्राला आत्मविश्वास मिळाला आणि या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती. आणि त्याप्रमाणे इंद्रदेवाचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असं सांगितलं जातं. दुसरी आपण पौराणिक कथा पाहणार आहोत, ती म्हणजे बळी नावाचा राजा अश्वमेध यज्ञ करत होता आणि त्या क्षणी तेथे भगवान विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता आणि तेच पाहण्यासाठी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याच्यासमोर उभे राहिले. त्यांनी बळीराजाला 3 पाऊल जमीन दान करायला सांगितले. बळीराजा लगेच तयार पण झाला. त्याने वामन अवतार रूपी विष्णूंना जमीन 3 पावलं ठेवण्यास सांगितले आणि विष्णूने पावलं मोजण्यास सांगितले. त्यावेळी विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली, दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसऱ्या पाऊली त्यांनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला थेट पाताळात ढकलले. बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णयही मान्य केला. मात्र त्याने विष्णूकडे एक वचन मागितलं. राजा बळी म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की येथून कोणत्याही क्षणी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागा असताना, अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. आणि हा आशीर्वाद देवानेही मान्य केला आणि बळीराजासोबत देवसुद्धा पाताळात राहणे पसंत केले. देवी लक्ष्मी यांना भगवान विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली आणि त्यावेळी भ्रमंती करत असलेल्या नारद मुनींना त्यांनी पाहिले. त्यांच्याकडे विष्णू यांची चौकशी केली आणि त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. विष्णूंना वैकुंठात परत बोलवण्यासाठी काय करावे याचा उपाय विचारला. त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ म्हणून त्याच्याकडे विष्णू भगवानची मागणी करा असे सांगितले. ठरल्याप्रमाणे माता लक्ष्मी तातडीने पाताळात गेल्या. विष्णूंना पाहून त्या रडूही लागल्या. बळीराजाने माता लक्ष्मीकडे त्यांना का रडता असे विचारले आणि त्यावेळी त्या म्हणाल्या की माझा कोणीही भाऊ नाही. तातडीने बळीराजाने त्यांना धर्मबहीण म्हणून मान्यही केले आणि त्यांनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडून भगवान विष्णू यांना परत वैकुंठात पाठवण्याची मागणी केली. आणि त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा रक्षाबंधन सण साजरा केला जातो. धन्यवाद. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.